नागपूर मनपा निवडणुकीपूर्वी भाजपतील इच्छुकांचा असंतोष आता वाढत चाललाय। तिकीट वाटपावर नाराज कार्यकर्त्यांची संख्या वाढत असून बंडखोरीचं सत्र सुरूच आहे। माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांच्यानंतर आता माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या पत्नी गीता पार्डीकर यांनीही अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय। गीता पार्डीकर यांनी प्रभाग 20 मधून नामांकन अर्ज दाखल केला आहे। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करताच पक्षातील नाराजी उफाळून आली आहे। तिकीट वाटपावर असमाधानी असलेल्या कार्यकर्त्यांचा रोष आता अनेक ठिकाणी बंडखोरीच्या रूपात समोर येतोय। माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी कार्यकर्त्यांना डावलून बाहेरील उमेदवारांना तिकीट दिल्याचा आरोप करत अपक्ष नामांकन अर्ज दाखल केलाय। त्यांच्या बंडखोरीनंतर आता माजी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या पत्नी गीता पार्डीकर यांनीही बंडाचा झेंडा उभारत प्रभाग क्रमांक 20 मधून अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे। गीता पार्डीकर हे मध्य नागपूर भाजपमधील परिचित नाव। त्या सध्या नागपूर शहर भाजपच्या उपाध्यक्ष पदावर कार्यरत होत्या। मनपा निवडणुकीदरम्यान गीता पार्डीकर आणि दीपराज पार्डीकर या दोघांनीही भाजपकडे तिकीट मागितलं होतं। विद्यमान नगरसेवक आणि माजी उपमहापौर असल्यानं दोघांपैकी एकाला तरी संधी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती। मात्र भाजपनं त्यांची मागणी फेटाळून लावत नव्या चेहऱ्याला उमेदवारी दिली। तिकीट नाकारल्यानं नाराज झालेल्या गीता पार्डीकर यांनी प्रभाग 20 मधून अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आपण पक्षासाठी निष्ठेनं काम करत आहोत, मात्र तिकीट देताना इतरांना प्राधान्य देण्यात आलं। नामांकन मागे घेणार का या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट शब्दात नकार देत ही निवडणूक पूर्ण ताकदीनं लढवणार असल्याचं सांगितलं आहे।